सोमवारी मातोश्रीवर येतो, भेटून वैयक्तिक भूमिका मांडतो। ओमराजे निंबाळकरांचा उद्धव ठाकरेंना निरोप। मध्यरात्री ठाकरेंच्या शिष्टमंडळासोबतच्या बैठकीत ओमराजेंचं मातोश्रीवर येण्याचं आश्वासन। सूत्रांची माहिती। शिंदेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते ओमराजे निंबाळकरांच्या ताफ्यासोबत धाराशिवकडे, तर ओमराजेंना आमचं सहकार्य, ते चांगला निर्णय घेतील। नाना भानगिरेंची प्रतिक्रिया। ओमराजे निंबाळकर बैठकीसाठी धाराशिवच्या गोवर्धनवाडीकडे रवाना। शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जाण्याचा अद्याप निर्णय नाही, कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार। ओमराजेंची भूमिका। माझ्या मतदारसंघात एकही नगरपालिका पंचायत समिती निवडून आली नाही। मी कोणता ड्रग्ज डीलर नाही, तर लोकांसाठी झटणारा कार्यकर्ता उभा केला, मात्र तरी सुद्धा पराभव का झाला याचा शोध घेणार। ओमराजे निंबाळकरांची खदखद बाहेर। शिवसेना सोडली असं एकदाही ओमराजे बोलले नाहीत। ओमराजेंशी संवाद करायला आम्ही तयार। संजय राऊतांचं भाष्य, तर काही बंडखोर खासदार संपर्कात, आम्ही अद्यापही शिवसेनेचंच असल्याचं म्हणाले राऊतांचा दावा। तर आधी जा म्हणायचं आणि नंतर मवाळ व्हायचं, मात्र आता ते शक्य नाही। ठाकरेंसोबत राहायला कोणी तयार नाही। सर्व शिवसैनिक शिंदेंसोबत गेलेत। मंत्री गिरीश महाजनांची ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका। मी ठाकरे कुटुंबाबद्दल एक अवाक्षर सुद्धा बोललो नाही। मला रील स्टार म्हणून हिणवलं। 3 दिवसात नुसत्या चर्चेनं वाईट झालो का? सोशल मीडियावरील टीकेनंतर ओमराजे निंबाळकरांचा संताप। ठाकरेंच्या सेनेतनं फुटलेले 3 खासदार मतदारसंघात जाणार। संजय जाधव, आष्टीकर आणि संजय देशमुख आपापल्या मतदारसंघात कार्यकर्त्यांशी संवाद साधणार। सूत्रांची माहिती। ठाकरेंच्या ईशान्य मुंबईतील दौऱ्यापूर्वी बंडखोर खासदार संजय दिना पाटील यांच्या कन्या राजुल पाटील मातोश्रीवर। मी ठाकरेंसोबतच निष्ठेनं काम करेन। नगरसेविका राजुल पाटलांची भूमिका। मतदारसंघातील कामं होत नसल्यामुळे केवळ विकास निधीसाठी हे पाऊल उचललं। शिवसेनेतनं शिवसेनेतच गेलो, विचारधारा सोडली नाही। कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा विचार करून निर्णय। खासदार नागेश पाटील आष्टीकरांची प्रतिक्रिया। एकनाथ शिंदे हे अमित शहांचे टेस्ट ट्यूब बेबी। शहांच्या दबावामुळेच पक्षाचं चिन्ह आणि नाव निवडणूक आयोगानं शिंदेंना दिलं। शहा सुप्रीम कोर्टाचे प्रमुख झालेत का? संजय राऊतांचा हल्लाबोल। जनतेच्या न्यायालयामध्ये शिवसेना शिंदेंचीच 2 निवडणुकांमध्ये शिक्कामोर्तब झालाय। संजय राऊतांनी रडगाणं आता बंद करावं, भाजपच्या नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर। फादर्स डेच्या निमित्तानं खासदार ओमराजे निंबाळकरांची पोस्ट। भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी, सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खात्री, असा हा यामध्ये उल्लेख। तर वडील पवनराजेंच्या हत्याकांडाच्या निकालानंतर ओमराजे भावुक। उद्यापासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन। आज सत्ताधाऱ्यांकडून चहापान कार्यक्रमाचं आयोजन। मंत्रिमंडळ बैठक सुद्धा होणार। सरसकट कर्जमाफी, दुष्काळाचं सावट, विषारी दारूकांडावरून विरोधक सरकारला घेरणार। बुलढाण्यामध्ये अन्न आणि औषध प्रशासन विभाग ऍक्शन मोडवर। 10 प्रतिबंधित कारवाईमध्ये 54,70,000चा माल जप्त। मकोकासाठी 2 प्रस्ताव।